भारत जोडो यात्रा बाबा आमटे यांच्या नेतृत्वात निघाली आणि राष्ट्रीय एकात्मतेची गरज होती म्हणून बाबांनी ती यात्रा सुरू केली। वेगवेगळ्या प्रश्नांनी त्यावेळेला खूप नाजूक अशी परिस्थिती होती आणि देश तुटतो की काय अशी भयानक परिस्थिती। बाबांमुळे आणि सुब्बारावजीमुळे मला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मला पुन्हा पुन्हा फिरता आलं। त्याच्यामुळे माझ्या पायाला जास्त भेंगरी लागलेली असते। महापुरुषांनी हा देश घडवला आहे। जातीयता होती पण जातीवाद नव्हता आमच्या काळामध्ये। देशाच्या प्रति प्रेम नसणं, तो मुसलमान आहे का, तो हिंदू आहे का, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांचं झालेलं खच्चीकरण। पण राजकारणामुळे तरुणांची एक पिढी बर्बाद झालेली आहे। परिस्थिती इतकी वाईट आहे आजची। मी जर बसमध्ये बसलो तर मला मी कोण आहेत म्हणल्यानंतर माझ्या पटकन लक्षात येते हा जात शोधतो आहे, हा माणूस धर्म शोधतो आहे। माणूस जेवढा वैश्विक व्हायला पाहिजे भारतातला तो न होता तो जाती धर्मामध्ये गुरफटलेला दिसतो आहे। नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। समाजात ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडत असतात त्यामागे चांगल्या व्यक्ती आयुष्यभर झटत असतात, काम करत असतात आणि तेही झोकून देऊन प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून सुद्धा त्यावेळी समाजामध्ये एक चांगलं काम उभं राहतं, समाजामध्ये चांगल्या संस्था उभ्या राहतात, त्या समाजासाठी कायम काम करत असतात। कधी उपेक्षितांसाठी, कधी वंचितांसाठी, तर कधी आपलं सांस्कृतिक उदरभरण करण्यासाठी सुद्धा राज्यामध्ये अशा वेगवेगळ्या संस्था संघटना कायम काम करत असतात। असाच एक माणूस जो फिरस्ता आहे राज्यात, राज्याच्या बाहेर आणि काम पडल्यास विदेशात सुद्धा कायम फिरत असतो, ज्याच्या पायाला भिंगरी लागलेली असते। हा माणूस कार्यकर्ता आहे, लेखक आहे, कवी आहे, गझलकार आहे। साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसा तो लिलया वावरत असतो तसाच तो सामाजिक कार्यात सुद्धा आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत तेवढ्याच एक दिलानं काम करत असतो। त्यांचं नाव आहे दगडू लोमटे। खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये दगडू लोमटेजी। तुमच्याबद्दल जी मला माहिती आहे ती अशी आहे की भारत जोडो यात्रा 1985 ते 86च्या दरम्यान बाबा आमटे यांच्या नेतृत्वात निघाली। त्यावेळचं देशातलं वातावरण वेगळं होतं आणि राष्ट्रीय एकात्मतेची गरज होती म्हणून बाबांनी ती यात्रा सुरू केली। त्याच काळात तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या सोमनाथ इथं जी श्रमसंस्कार छावणी आयोजित केली जात होती आणि ज्यात महाराष्ट्रातले तमाम मोठे सामाजिक कार्यकर्ते, नेते, संघटनांचे नेते, त्याशिवाय साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा हे कायम त्या छावणीमध्ये यायचे। त्यावेळी तुमची छावणीत येण्याची सुरुवात ही झाली होती। हा काळ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो? अगदी। त्याचं कारण असं आहे की साधारणतः 1980च्या नंतर नवीन जेव्हा काँग्रेस इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्याच्यानंतर त्या दशकामध्ये 90च्या दशकामध्ये देशामध्ये आणि विदेशात खूप मोठी आव्हानात्मक अशी संकट देशाच्या समोर होती। प्रामुख्याने पंजाब नुकताच पेटलेला होता। पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी तिकडे हिंदूंच्या हत्या होत होत्या। जो कोणी खलिस्तानला विरोध करेल त्या शिखांच्याही हत्या होत होत्या। त्यानंतर नागालँडमध्ये थोडीशी आसाममध्ये परिस्थिती खूप तशी नाजूकच होती। विदेशी मुद्द्यावरनं आसाममध्ये हिंसक वातावरण चालू होतं। त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये गुरखांसाठी स्वतंत्र गुरखालँड पाहिजे यासाठी त्यांचा सलगपणे बंद चालू होता आणि तिथेही हिंसक वातावरण होतं। तसंच दक्षिणेतही खूप अस्वस्थता होती। गुजरातमध्ये जातीय राखीव जागेच्या विरोधामध्ये खूप मोठं एक हिंसक आंदोलन झालं। त्याच्यानंतर पाणी वाटपावरनं कावेरी, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आणि केरळच्या या 3 राज्यांचं, विशेषतः कर्नाटक आणि तामिळनाडू यांचं खूप मोठं भांडण होतं। महाराष्ट्रामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेच्या संदर्भात आत्ता जेवढी तीव्र अस्वस्थता नाही त्याच्यापेक्षा जास्त अस्वस्थता त्या पिरियडमध्ये होती। आणि अनेक वेळेला तामिळनाडूमध्ये हिंदी आणि मराठी भाषा, हिंदी आणि तमिळ भाषेचं भांडण होतं। तमिळ लोक तिथले हिंदीला विरोध करत होते, हिंदी बोलण्याला विरोध करत होते। चित्रपटगृह जाळत होती जिथे हिंदी सिनेमे। अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी त्यावेळेला खूप नाजूक अशी परिस्थिती होती आणि देश तुटतो की काय अशी भयानक परिस्थिती। कारण
विशेषतः पंजाबमध्ये रोज 10-20 लोकांना गोळ्या घालून मारलं जात होतं. बसमधून विशिष्ट जातीच्या विशिष्ट धर्माच्या लोकांना वेगळं करायचं, त्याला गोळ्या घालायच्या. ट्रान्झिस्टर बॉम्ब जे स्फोट झाले दिल्लीत झाले, अमृतसरमध्ये, ही एक नवीन पद्धत तेव्हा आली होती. माझ्यासारख्या एका संवेदनशील माणसाला सुद्धा वाटत होतं की या देशाचं काय होईल आणि खरंच देश तुटेल का, ही अशी भयानक परिस्थिती. आणि केवळ जमिनीसाठी, केवळ आपल्या भाषेसाठी रक्तपात करून काहीतरी मिळवणं, ह्याला मी काही स्वातंत्र्य मानत नाही. मला त्या गोष्टीचं खूप दुःख होतं. आणि त्याच्यातच मग बाबा आमटेंचं नाव मी ऐकून होतो. पण एके दिवशी एक माणूस भारत जोडोचं बिल्ला लावून आमच्या आंबेजोगाईत आला. आणि मग मी त्याला विचारलं की भारत जोडोचं बिल्ला काय, कुठं तुटला आहे भारत जोडो करता. त्याने सांगितलं की मी बाबा आमटेंच्या आनंदवनातून आलेलो आहे, चंद्रपूर जिल्ह्यातला होता तो, आणि मी प्रचार करतो आहे भारत जोडोचा. तर म्हटलं कुठं जायचं आहे? ते म्हणे कन्याकुमारीत लाहोर. अरे लाहोरला कशाला? ते म्हणे बाबांची इच्छा आहे की पाकिस्तान आणि भारताचं पण आपण आत्मिक म्हणजे भावनात्मक जोडलं पाहिजे असं. पण आत्ता तरी जर सरकारने नाही परमिशन दिली, ते कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा आपण काढू. आणि तेव्हा काश्मीरचाही प्रश्न इतका तीव्र नव्हता जेवढा नंतर झाला. तेव्हा इंदिरा गांधींनी, राजीव गांधींच्या तो कार्यकाळ सुरुवातीचा होता, इंदिरा गांधींच्या हत्येनंतरचा, आणि त्यांनी तिथलं काश्मीरमधलं सरकार बरखास्त केलं. आणि तिथे थोडीशी अस्वस्थता भारताच्या विरोधात, भारत सरकारच्या विरोधामध्ये होती. आणि त्याच्यातनं मग बाबा आमटेचा भारत जोडो यात्रा काढण्यात म्हणल्यानंतर मी जायची इच्छा व्यक्त केली. आणि बाबाचं एक छोटंसं एक स्लोगन होतं, ते नेहमीच नंतरही पुढे आलं की हात लगे निर्माण वे नाही मागणे नाही मारणे. ही वाक्य मला खूप भावलेलं होतं की जगामध्ये मारण्यासाठी, भीक मागण्यासाठी कशासाठी हात पुढे केले जातात, उगारले जातात. आणि मग समाजाच्या दृष्टीने किती गंभीर गोष्ट आहे असं. आणि त्याचं ते उत्तर त्या स्लोगनमध्ये मला सापडलं. आणि बाबांनी एक वाक्य आणखीन एक वापरलं होतं की मला आनंदवनामधले सगळे दुःखी कष्टी म्हणजे अंध, अपंग, कुष्ठरोगी, निराधार या सगळ्यांचं दुःख मी ह्या सगळ्या दुःखी लोकांमध्ये मी आनंद पेरला. पण मी आनंदवनच्या बाहेर रस्त्यावर जेव्हा सभा झालो तेव्हा समाजाच्या दुःखानं मी सगळ्या ह्या पीडित लोकांमुळे, ह्या सगळ्या भयानक परिस्थितीमुळे माझ्या अंतःकरणाला, माझ्या मनाला खूप वेदना झाल्या, माझं मन खूप दुःखी आहे असं जे वाक्य होतं ते मला खूप टच करून गेलं. आणि मी ठरवलं की आपण बाबांच्या सोबत ज्या वेळेला जायला पाहिजे. त्याचं कारण दोन्ही होतं की ज्या माणसाने दुःख घेऊन फिरलं पाहिजे ते आनंद देत आहेत, आणि जी आनंदात माणसं आहेत ते सर्वत्र दुःखी दिसत आहेत, कुठल्या तरी संकुचित वृत्तीला धरून काहीतरी मागतायत आणि काहीतरी त्यासाठी सगळे हिंसक. मग त्याच्यातनं आपण हा मानवतेचा संदेश बाबांच्या सोबत दिला पाहिजे अशी माझी इच्छा झाली. आणि मी घरच्यांचा विरोध असताना, सगळ्यांचा विरोध असताना मी भारत जोडोमध्ये कन्याकुमारी ते काश्मीर राष्ट्रीय सायकल यात्रेमध्ये गेलो. ते माझ्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता तो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 24 ते 25 वय तुमचं असेल, अत्यंत उमेदीतलं वय. नक्की. 6300 किलोमीटरची ती यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये खूप वेगवेगळ्या राज्यातले तरुण आणि तरुणी हे सहभागी झाले होते. आज ते कुठे आहेत, त्यांच्याशी संपर्क होतो का, किंवा त्यानंतर तुम्ही परत भारत जोडो यात्रा काढण्याचा प्रयत्न केला का, किंवा आणखी काही संघटनात्मक काम तुम्ही केलं राष्ट्रीय पातळीवर? अगदी. जेव्हा भारत जोडो यात्रा काढली तेव्हा नेट, इंटरनेट ह्या गोष्टी नव्हत्या. लँडलाईन फोन होते आणि पेपरमधल्या बातम्यांमुळे आम्ही भारतातले जवळजवळ 13 राज्यातून गेली आणि जवळजवळ 18 ते 19 राज्यातली मुलं मुली त्या सायकल यात्रेत सहभागी झाली होती. वेल एज्युकेटेड लोक होते, डॉक्टर होते, इंजिनियर होते, पत्रकार होते, सामाजिक क्षेत्रातले होते. कमी शिकलेलं कदाचित मी एकटाच असेल त्याच्यात. तेव्हा मी नवीनला शाळा सोडून दिली आणि ह्याच उद्योगात पुढं असंच करत राहिलो. आणि ही सगळी इंडिव्हिज्युअल, हे सगळे ज्ञानी लोक होते, सगळे येणारे सगळे IITचे प्रोफेसर होते, कोणी अनेक शेतीमध्ये काम करणार होतं. सगळ्या क्षेत्रातली तरुण मुलं होती आणि त्यांनी काहीतरी आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं होतं की मला काय करायचं आहे नेमकं. आणि मग ही सगळी तरुण मुलं कन्याकुमारीला बाबांच्या हाकेला देऊन तिथे आली. तिथे आमचा परिचय झाला. आणि हे करताना मग वेगवेगळ्या राज्यातले, पहिल्यांदाच मी राज्य सोडलेलं होतं, महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच चाललो होतो. भाषेच्या दृष्टीने मला इंग्रजी येत नव्हती, फारसी, हिंदी येत नव्हती, परंतु मला एक जिद्द होती की आपण ह्या भाषेला आपण दूर करून आपण या यात्रेत सहभागी होऊ शकतो. आणि तिथे गेल्यानंतर मग सगळे केरळपासून ते इकडे काश्मीरपर्यंतची, आसामपासून ते गुजरातपर्यंतची मुलं मुली त्यात सहभागी झाले होते. 100 तरुण आणि 16 मुली होत्या. आणि बाबा
साधनाताई आणि आनंदवनातला आमच्यासाठी जो सामानांचं केअर करणारे, जेवणासाठीची अडचण आहे तिथं करणारे, असं ते सगळं एक 2-3 ट्रक आणि एक ॲम्ब्युलन्स असं हे सगळं आम्ही तिकडे पोहोचलेलो होतो. आणि मग तिथे गेल्यानंतर जेव्हा ओळख व्हायला सुरुवात झाली तर प्रत्येक स्टेटमधला प्रत्येक भाषेचं माणूस बोलताना मला खूप असं अप्रूप वाटलं की आपल्या देशामध्ये एवढी विविधता आहे, एवढे लोक जवळजवळ 14-15 भाषेचे लोक आले होते आणि प्रत्येकजण आपल्या आपसात त्या भाषेचा वापर करत होते. म्हणजे कोणी मल्याळमचा, कोणी तमिळचा, कोणी, आणि ते ऐकताना मी असं राऊंड मारलं तर सगळ्या भाषा कानावर यायच्या आणि असं मला खूप आनंद वाटायचा की आपण किती एक संपन्न अशा देशात राहतो की ज्या देशामध्ये एवढ्या भाषा बोलल्या जातात आणि दुसऱ्याला समजत जरी नसल्या तरी देशाच्या एकात्मतेसाठी, देशावरती प्रेम करण्यासाठी ह्या गोष्टीला हे खूप अत्यंत एक अशी गोष्ट आहे की त्याला काही फारसं महत्त्व नाही. परंतु या भारतातले लोक आपली भाषा, आपली संस्कृती जपून देश एक ठेवतात. हा जगातला एकमेव देश आहे. आणि ही सगळी लोक तेव्हा आम्ही मग हळूहळू काही मराठीतून, काही इंग्रजीतून आम्ही थोडे प्रत्येकाच्या भाषा शिकायला सुरू केलं. सुरुवातीला आम्ही प्रत्येक भाषेतल्या घोषणा दिल्या. भारत जोडो जसा नारा आहे की जोडो जोडो भारत जोडो, तसं प्रत्येक भाषेमध्ये कुठली लँग्वेज असेल तर त्या लँग्वेजचे आम्ही नारे केले. म्हणजे अगदी सगळेच आठवतात. म्हणजे तेलुगू आहे की कलपंडी कलपंडी भारत देशम कलपंडी, कारण कानडीची आहे जोडीसी जोडीशी भारतात जोडीसी. त्याच्यानंतर मल्याळमची होती एंगलताय, एंगलताय भारतताय. तामिळमध्ये अशा सगळ्या भाषा, म्हणजे बांगला भाषेमध्ये, गुजराती भाषेमध्ये, सगळ्या भाषेमध्ये. आणि मग तिथून एक आत्मीयता झाली आणि मग आम्ही गाणे म्हणत असतो. तेव्हा कुठलं गाणं आठवतं? तर गाणे सगळ्याच भाषेतले म्हणत होते. मला एक चांगलं, मी सुरुवातीला मल्याळम भाषा खूप आवडायची आणि मी ती थोडीशी शिकलो. म्हणजे तुझं नाव काय, तुझं जेवण झालं का, भाताला काय म्हणतात वगैरे असं ते. मग त्याच्यामध्ये एक संतोषन म्हणून मुलगा होता, तो गांधीयन विचाराचा होता आणि त्याचं ते फिलॉसॉफीवरती त्याचं काम चालू होतं. त्याने एक गांधीवरचं एक गाणं आठवते मला थोडंसं. आता प्रोनाऊन्सिएशन, माझा उच्चार आता कदाचित तेव्हा परफेक्ट होते पण आता कितपत होईल, पण मी एक कडवं त्यातलं म्हणून दाखवतो. ते मल्याळम गाणं ते इडी मुळकम इडी मुळकम इडी मुळकम केट्टुवो युगमन तुम युवजन तुम पडग शब्दम केट्टुवो इदावरून गांधी धन्य वळील निरिक्किलुम. युवकांना प्रेरणा देणारं हे गांधींच्या विचाराचं गीत तो त्या मुलांनी म्हटलं आणि मी ते पहिलं गाणं म्हटलं. आणि ते गाणं मी एक दिवशी बाबांच्या समोर म्हणून दाखवलं. ते म्हणे एकाच भाषेत शिकलास का, दुसऱ्या भाषेत शिक. मग तमिळचं शिकलं, मग तेलुगूचं. असे एक गाणे आम्ही शिकत गेलो आणि ते आम्ही सगळे म्हणायला लागलो. मराठी, कानडी, बंगाली, आसामी सगळेच लोक आम्ही ते सगळी गाणी नंतर पुढं आम्हाला प्रत्येकजण आम्ही फावल्या वेळामध्ये ह्या भाषा शिकून घेत होतो, गाणे शिकून घेतो अशा पद्धतीने. आणि आताही जे सगळे भारत जोडोचे लोक आता 1985-86ला ते आपल्या क्षेत्रात गेले, परत गेले. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये या लोकांनी अख्खा देश उघड्या डोळ्याने बघितला होता. देशाचे प्रश्न, देशाच्या समोरच्या समस्या, त्याची उकल करण्यासाठीचा काही उपाय, ह्या सगळ्या चिंतनातून परत गेल्यानंतर हे सगळे 30च्या आतली सगळी मुलं मुली, विशेषतः 20 ते 30 वयाच्या आतली सगळी मुलं मुली यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचं असं करिअर केलं. उदाहरणार्थ एक सांगतो की आमच्यासोबत जेकब नावाचा एक केरळमधला मुलगा होता आणि त्यांनी ठरवलं की मला शेतीत काम करायचं आहे. तर शेतीत कुठं काम करायचं आहे तर तुम्हाला भारतातल्या भातांच्या जाती, तो आता रायपूरला आहे, मूळचा केरळचा, त्यांनी हिंदी शिकून घेतली आणि आता तो अस्खलित हिंदी बोलतो. आणि तेलंगणामध्ये रायपूरच्या जवळ त्यांनी आपलं स्वतःचं लग्न नाही केलं आणि जवळजवळ आत्तापर्यंत भारतातल्या 3600पेक्षा भाताच्या जाती त्यांनी शोधून लावल्या आणि त्याचं बीज तयार करून तो शेतकऱ्यांना पुरवण्यासाठीचा प्रकल्प तिकडे राबवतो. तो कधी आपल्याकडे प्रभाकर वगैरे आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यात तर आपण करतोच, परंतु या सगळ्या जाती एकत्र कुठलं तरी ध्येय घेऊन काहीतरी एकाच क्षेत्रात दटून राहणं ह्याला फार महत्त्व आहे. तो तिथे राहिला. त्याच्यानंतर नफिसा आणि नायर हे ज्यांनी लग्न केलं होतं आंतरजातीय, त्यांनी झाबुआमध्ये आदिवासींसाठी काम करण्यासाठी आपला प्रकल्प टाकला. नंतर नायरचं तिकडे काही थोडंसं दुःखद झालं, पण तिथले आदिवासी जेव्हा आम्ही झाबुआवर गेलो होतो तेव्हा आदिवासींचे प्रश्न, त्यांची गरिबी, त्यांचे राहण्या खाण्याचे प्रश्न, कपड्याचे प्रश्न, याच्यावरती त्यांना खूप तळमळ झाली. आणि मग भारत जोडोच्या नंतर त्यांनी बाबांना शब्द दिला की आम्ही आदिवासींसाठी काम करू. तसंच अशोक बेलखोडेंनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये विदर्भात तर नक्षलवादी आहेत, पण मराठवाड्यामधला जो किनवटसारखा भाग होता, जिथे जंगल होतं,
आदिवासी होते आणि नक्षलचा थोडासा प्रभाव होता. विजयकुमार शेवटचा नक्षलवादी तिथे 1990ला मारला, त्याच्यानंतर किनवटमध्ये कधी नक्षलवाद उदयाला आला नाही. पण तिथे जाऊन तिथल्या लोकांसाठी कमी पैशामध्ये किंवा कधी कधी मोफत असं आरोग्यसेवा देण्याचं काम अशोकने तिथे केलं आणि आजही तो तिथे सगळ्या समस्यांवरती मात करून तो तिथे काम करतोय. असे कितीतरी लोक आहेत. म्हणजे आपला अतुल शर्मा आणि सुषमाने शिक्षणामध्ये नई तालीम गांधीजींची जी संकल्पना आहे त्याच्यात काम करायचं ठरवलं, आयुष्य त्याच्यात घालवलं. हे महत्त्वाचं काम आहे. अतुलने वर्ध्यात राहून शेतकऱ्यांसाठी जे काही काय करता येईल शेतीसाठी, त्या शेतीच्या ऑर्गॅनिक शेतीसाठी आणि इतर सगळ्या शेतीच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, अन्नधान्य निर्मितीसाठी काय करता येईल यासाठी त्यांनी आपलं आयुष्य झोकलं. आणि हे करताना गांधींचं तत्त्वज्ञान, विनोबांचं तत्त्वज्ञान त्यांनी आयुष्यभर पाळलं. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या या परिस्थितीमध्ये कुठल्या वादाला किती महत्त्व आहे हा मुद्दा नाही आहे, परंतु आपण एखादी विचारसरणी घेतली आणि त्या विचारसरणीला धरून आपलं आयुष्य कसं जगायचं याचा आदर्श म्हणजे अतुल. अशा पद्धतीनं खूप लोक आमचे नायर हे होते, कायरकर होते, जे IITचे प्रोफेसर होते, असे लोक, माधव बावगे आहेत किंवा मी आता साहित्य होते दुसऱ्या भारत जोडो होते. पण तिथून आल्यानंतर त्यांनी अनिष्ट काम म्हणजे अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये काय करता येईल त्यासाठी आपलं आयुष्य त्यांनी घेतलं. सोमनाथ रोडेंनी इतिहास आणि गांधींच्या संदर्भातलं जगभर काम केलं. त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्याच्या इतिहासाच्या परिषदेचे ते अध्यक्ष. ते भारत जोडोच्या सायकल यात्रेत नव्हते पण बाबांच्या सोबत होते. परंतु असे बाबाच्याच प्रेरणेने त्यांनी आपण एकाच कामामध्ये गाडून घेऊन आपण तेवढ्या क्षेत्रामध्ये काहीतरी देशासाठी समाजासाठी करावं अशा पद्धतीचं वेगवेगळे आणखीन भरपूर लोकांनी काम केलं. आता सुंदरेशांची तामिळनाडूचे होते, वय वर्ष 95. त्यांनी आमच्या भारत जोडोची साऊथची आखणी केली होती. सत्यपाल ग्रोवर यांनी नॉर्थ भारतातली म्हणजे उत्तर भारतातली तयारी केली होती. आज ते माणसं जिवंत आहेत, परंतु त्यांनी बाबांच्या सोबत जे काम केलं आणि आता भारत जोडोसाठी जे काम आत्ता उरलेल्या लोकांसाठी पुढच्या साठी काम करतायत, ही मला वाटतं की एक जन्माला आल्यानंतर आपण कुठल्या तरी एका क्षेत्रात गाडून घेतल्याशिवाय काहीतरी उगवत नाही. अशा पद्धतीची बाबाची म्हण होती. ही म्हण भारत जोडोच्या खूप लोकांनी सिद्ध केलेली आहे. हे या सगळ्या गोष्टी आठवत असताना म्हणजे तुम्ही आठवताय, मला आवर्जून एक आणखी गोष्ट आठवते आणि एका व्यक्तीचं नाव आठवतो जे हयात नाही आहेत. बाबा आमटे तर नाहीच आहेत, पण भाईजे SN सुब्बाराव. अनेक तामे एकता असा संदेश दिला. कित्येक भाषा भाईजींना अवगत होत्या आणि राष्ट्रीय मता त्यांनी शिकवली, ती रुजवली, वाढीस लावली आणि त्यांचा सुंदर असा वेगवेगळ्या भाषांमधला गाण्यांचा कार्यक्रम असायचा. राष्ट्रीय युवा योजना याच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडवले, तयार केले, त्यांचा सहवास आपल्याला लाभला. म्हणजे सोमनाथच्या छावणीमध्ये सुद्धा ते बऱ्याच वेळा यायचे. मी सुद्धा त्यांना पाहिलं, अनुभवलं आहे. त्यांची आठवण, भाईजींची आठवण ही खूप एक संवेदनशील आठवण आहे. भाईजींना एक तर ते गांधी विचाराचे पक्के होते. दुसरी गोष्ट युवकांसाठी काम करायचं आणि ते लग्न न करता त्यांनी मरेपर्यंत आपलं देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी, देशाच्याच नाही तर अखिल जगतामध्ये विनोबांचा जय जगतचा नारा जो होता त्याला जगामधल्या सगळ्या अनेक देशामध्ये जाऊन त्यांनी जय जगतचा नारा दिला आणि प्रत्येक देशामध्ये जाऊन गांधी, बुद्ध, विनोबा आणि युवकांसाठी त्यांनी एक मोठी चळवळ राबवली. त्यांनी प्रत्येक देशामध्ये त्या विंटरमध्ये जाऊन ते तिथे कॅम्प करायचे आणि तिथल्या लोकांना जगाच्या कल्याणासाठी भाषा, धर्म, भेद सोडून आपल्याला हे जग कसं सुंदर करता येईल, या जगातली माणसं कशी सुंदर आणि समृद्ध होतील यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. आणि भारतामध्ये अधिकृत काय 18-19 भाषा राष्ट्रीय भाषा असतील, परंतु बोली आणि इतर भाषा 3000पेक्षा जास्त भाषा असतील या देशामध्ये. तेवढी संस्कृती आहे. तर ह्या सगळ्या भाषांना जोडण्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे नॉर्थ ईस्टमधली मुलं साऊथमध्ये आणायची, साऊथमधली नॉर्थमध्ये घेऊन जायची, काश्मीरची मुलं आसामला घेऊन जायची, आसामची मुलं गुजरातला आणायची आणि मग सगळ्याच राज्यातली मुलं एकत्र करून मग कुठंतरी जिथे काही फ्लड झालं, कुठे भूकंप झाला, अशा जिथं तातडीची गरज अशा ठिकाणी त्यांनी काम करून तिथल्या परिस्थितीची सामना केला आणि युवकाकडनं ते काम करून घेतलं. भाईजींना जवळजवळ भारतातल्या जवळजवळ सगळ्याच भाषा बोलता येत होत्या, परंतु ते होते मूळचे बेंगलोरचे. त्यांची भाषा होती कानडी, पण कानडी, मल्याळम, तेलुगू, आसामी
त्याच्यानंतर गुजराती, मराठी, काश्मीरी, पंजाबी सगळ्या भाषा, आणि ते सतत फिरत असल्यामुळं ट्रेननी प्रवास करताना त्यांचा एक शिरस्ताच होता की ट्रेनमध्ये चालले. केंद्रीय रेल्वे मंत्री ते त्यांचे मित्र पण होते. तो एक अनुभव मी सेवाग्रामच्या शिबिरात घेतला होता. जाफर शरीफ तर ते काम घ्यायचे आणि मग तिथल्या मुलांना सकाळी उठणं, स्वच्छता करायला लावणं, सर्व धर्मसंबंध प्रार्थना करणं, एकमेकांच्या भाषा, दुसऱ्या लोकांना भाषा शिकवणं, आणि त्याचबरोबर जी संस्कृती आहे भारतातली, नुसती संस्कृती म्हणजे ती नाही, तर कपडा आहे, खाद्य आहे, चलन आहे, वागणं बोलणं, या सगळ्यामध्ये इतका फरक आहे या देशातल्या प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक आदिवासीमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये. तर यांना भाषेतून गुंतून ठेवायचं, भाषेवर प्रेम करायला लावलं. म्हणजे मला आता मल्याळमची भाषा यायला लागली, ते भाईजींच्या नंतर पुन्हा त्यांनी ते 16 भाषांचं एक गीत रचलं. त्या गीतामध्ये सगळ्या भाषांनी मग ते गीत सादर करताना प्रत्येक राज्यातला वेश परिधान करून तो मुलगा येतो. ते हे अद्भुत होतं. राष्ट्रीय एकात्मतेचं सुंदर मिश्रण होतं त्या गाण्यांमध्ये. आणि त्याच्यामुळे ते सगळ्या लोकांना आपलं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणूस जर तिथे कुठे असेल, समजा दिल्ली तिकडं, आणि भाईजीचा कार्यक्रम असेल आणि तेच बघितलं, ते ज्ञानेश्वराचं वचन घेऊन तो पळत आला, तर तिथल्या मराठी माणसाचं असं स्फुरण चढायचं. असं प्रत्येक भाषेमध्ये, म्हणजे पंजाबी आला, गुजराती आला, तर त्याला ते स्फुरण चढायचं, ही आपली भाषा आली, आपली भाषा आली, आणि मग ते नारा द्यायचा त्या भाषेतला. आणि भाईजींनी देशामधल्या भाषाविरहित समाज कसा निर्माण होईल, हे भाषा तर आलीच पाहिजे, संस्कृती जपलीच पाहिजे, पण ते सोडून माणसामध्ये कशी माणुसकीनं जगता येईल हे त्यांनी आयुष्यभर शिकवलं. आणि इतक्या प्रेमाने राहिले, आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते नॅशनल यूथ प्रोजेक्ट, जो गांधी पीस फाउंडेशनचा महत्त्वाचा होता, त्याच्यामध्ये त्यांनी आयुष्यभर केलं. जगभर प्रवास केला, भारतातही केला. आणि विशेषतः नॉर्थ ईस्टबद्दल मला सांगायला आवडेल की नॉर्थ ईस्टमध्ये आपण गेलो तर आपल्याला नॉर्थ ईस्ट आणखी नाही आपला आहे असं वाटत नाही. नॉर्थ ईस्टमधले चेहरे पाहिले की आपल्याला ते उलट आपल्या भागातले लोक त्याला नॉर्थ ईस्टमधल्या लोकांना चायनीज वगैरे असं म्हणतात. त्यांना खूप वाईट वाटतं. तर ते आम्हाला सांगत होते आसाममधले आणि मणिपूरमधले मुलं की आम्हाला तिकडं आल्यानंतर तुम्ही चायनीज म्हणता, पण जेव्हा तेंडुलकर जेव्हा छक्का मारतो तेव्हा जाऊन भारतासाठी एवढा भरून येतो, पण आम्हाला उर्वरित भारत आमच्यावरती प्रेम करत नाही. ही जी त्यांच्या मनातली रुखरुख दूर करण्यासाठी भाईजींनी नंतर पुन्हा साधारणतः प्रत्येक स्टेटमध्ये, आसाम, मणिपूर, मेघालय 7 सिस्टरमध्ये दर वर्षाला 2-3 कॅम्प घेतले. आणि त्या लोकांना आणि आपल्याला ही जी दरी होती दिसण्याची, म्हणजे रंगाची, दिसण्याची, भाषेची, ही दरी भाईजींच्यामुळं तरुणांमध्ये तरी दूर होण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला. आणि आज खूप मोठ्या प्रमाणावरती भारतातले तरुण भाईजींच्या या चळवळीमुळे नॉर्थ ईस्टमध्ये जायला लागली, आणि तिकडे आदानप्रदान आता सुरू झालेले, पर्यटन सुरू झालेले. आपल्याला असं म्हणता येईल की खूप कमी नेत्यांना तरुणांच्या हृदयाला हात घालता येतो, आणि ते तरुण हृदय ते बाबा आमटेंचं असो किंवा सुब्बारावजींचं, भाईजींचं होऊन जातं. म्हणजे इतकी कमांड हे दोन्ही मोठे लोक मिळवायचे की तो तरुण त्यांचा व्हायचा, ते तरुणांचे व्हायचे. हे जे मिलन आहे, परस्पर मिलन, हे होताना आपल्याला पाहायला मिळत नाही, किंवा त्या ताकदीचं नेतृत्व समाजामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे जे काही मी अनुभवलं, म्हणजे भाईजींना मी खूप जास्त अनुभवलं, बाबांना थोडं मला कमी अनुभवता आलं, पण मी पाहिलं त्यांना, त्यांची मुलाखती मी घेतली होती. भाईजी अखेरपर्यंत, त्यांना जाऊनही मला वाटतं 3-1 वर्ष झाले असेल, 3-1 वर्ष झाले असेल, पण खूप तरुण हृदय हे हळहळताना मी पाहिलं. आणि अजूनही मला कधी आठवण आली तर मी त्यांचं अनेक तामे एकता हे त्यांचं गाणं आहे 14 भाषांचं, ते मी जरूर ऐकतो आणि त्यांची आठवण काढतो. त्या दिवशी मलाही खूप प्रचंड दुःख झालं. भारत की संतान. अशा व्यक्तिमत्वाची आज देशाला गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? यातून मला एक आणखी आठवण सांगा की मला आठवतं कोलंबोला गांधी पीस फाउंडेशनच्या वतीनं एक शिबिर झालं होतं. तुम्ही होता त्या शिबिराला कोलंबोमध्ये. ते एक, आणि अशा व्यक्तिमत्वाची गरज आज देशाला आहे का, आणि त्याचा अभाव आपल्याला आढळतो का की जो काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सबंध समाजाला हाक देऊ शकेल किंवा त्यांना जोडून घेऊ शकेल? त्याची 2 कारणं होती. बाबा आमटे आणि सुब्बारावजी हे फार विचारवंत
गाढे विचारवंत होते. बाबांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व आणि बाबांची विचार करण्याची पद्धत ही खूप मोठी होती आणि त्याच्यामुळं आणि संवेदनशीलपणा आणि कठोरपणा पण त्यांच्यात होता काम करून घेताना. आणि संवेदनशील तेवढेच होते तर कुष्ठरोग्याच्या साठी त्यांनी काम केलं. भाईजी पण गांधी संस्थेमुळे गांधीच्यासोबत काम केल्यामुळे विनोबांच्या सोबत काम केल्यामुळे ते फार मोठे विचारवंत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे की देशामधली ही जी परिस्थिती होती म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भारतातले लोक भारताच्या प्रती म्हणजे भाषेच्या दृष्टीने संस्कृतीच्या दृष्टीने आणखीन एकरूप झालेले नव्हते. सगळी संस्थानं विलीन झाली होती आणि मग त्यांची संस्कृती त्यांचे विचार आदानप्रदान होत त्याला छेदून या सगळ्या लोकांना एक करण्यासाठी भाईजींकडे एक जादू होती की ते प्रत्येक माणसाच्या हृदयाला असा हात घालायचे की तो माणूस आपला झाला पाहिजे. मग ते गाणं असेल त्या भाषेत बोलणं असेल. मग तुम्ही जर मराठी म्हणून कुठल्या प्रदेशात गेलात आणि एखाद्या तिथे कुठलीच भाषा चालत नाही म्हणजे फ्रान्ससारखा एक देश आहे आणि तिथे इंग्रजी चालत नाही आणि आपल्याला फ्रेंच बोलता येत नाही अशा ठिकाणी काय करू शकता आपण. पण एखाद्या वेळेला तुम्हाला तिथला एखादा फ्रेंच माणूस जर मराठीत बोलला तर तुम्हाला काय आनंद होईल. हे भाईजींचं होतं. भाईजींनी प्रत्येक भाषेमध्ये ह्या म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेला ज्या गोष्टींमुळे धोका आहे त्याच्यातली पहिली भाषा आहे, दुसरा प्रदेश आहे आणि मग तिसरा धर्म वगैरे काय जे असेल ते असेल. परंतु या गोष्टीला तडा देऊन ह्या गोष्टीला छेद देऊन भाईजींनी गांधींचं विनोबांचं आणि बुद्धाचं प्रेम त्यांनी ओतलं आणि प्रत्येक माणसाच्या प्रत्येक युवकाच्या हृदयाला त्यांनी हात घातलेला आहे. आणि तो असा घातला की तो आपल्याशी होईल आणि मग देशासाठी काम करेल अशा पद्धतीची एक जादूही त्यांच्याकडे होती. आणि मुख्य जी जादू त्यांच्याकडे होती ती भाषेची होती. भाषा आणि त्या मुलांची त्या वयात येऊन बोलणं म्हणजे भाईजींच्या समोर 3 वर्षाचा मुलगा आला तर भाईजी 3 वर्षाचे व्हायचे. भाईजी 90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाकडे गेले तर भाईजी 90 वर्षाचे होते आणि भाईजी तरुणांच्या मध्ये आले तर भाईजी तरुण व्हायचे. ही जी त्यांची लोकांना आकर्षित करण्याची कला होती ही फार कमी लोकांना कळते कारण किंवा अवगत करता येते. आणि असं केलं तरच आपलं नातं जुळू शकतं. मी जर त्याच्यामध्ये जर दूर राहिलो दुरावा ठेवला मी तर आपण एकमेकाच्या हृदय आपले एकमेकाशी मिळू शकत नाहीत. मग ते कुठल्याही अंगाने विचाराच्या अंगाने संस्कृतीच्या अंगाने भाषेच्या खाद्यपदार्थ कुठल्याही अंगाने तो दुरावा कमी केला की आपोआप माणसं जवळ येतात आणि ती जादू भाईजीकडे होती. एक आणखी व्यक्तिमत्व आहे यदुनाथ काका थत्ते. त्यांची आठवण या निमित्तानं मला विशेष काढावीशी वाटते कारण तुम्ही दोघांच्या आठवणी सांगतायत. श्रमसंस्कार छावणीमध्ये मी त्यांना कायम पाहिलं, सेवाग्रामच्या शिबिरांमध्ये सुद्धा पाहिलं आणि भ्रमंती नावाचा एक लोकमतला त्यांचा स्तंभ होता. मी फिरस्ता तुम्हाला म्हणालोय, तुम्ही भ्रमंती करत असता तेही फिरस्ता होते. अंगावर आपली एक शमलम बॅग टाकली खादीचे मुसाफिरनामा सदर होतं ते मुसाफिरनामा आणि लोकमतला एक भ्रमंती पण होतं मुसाफिरी अशा. सो त्याला भ्रमंतीकारी म्हणायचे वगैरे खूप खूप वेगवेगळी रूपं होते. त्यांच्या काही आठवणी अगदी यदुनाथजींचं म्हणजे लहू का रंग एक हे त्यांचं आवडतं गाणं होतं. लहू का रंग एक हे अमीर क्या गरीब क्या. तर ते यदुनाथजी हे मुळामध्ये राष्ट्र सेवा दल आणि साने गुरुजींचे फार मोठे ते भक्त म्हणून आता भक्तच हा शब्द येऊ शकतो पण त्यांचे फॉलोअर्स होते, त्यांचे पाठीराखे होते. आणि यदुनाथजींनी बाबांच्या सोबत भरपूर बाबांना खूप साथ दिली. म्हणजे आनंदवनामध्ये साहित्यिक आणि कार्यकर्ते तिकडे घेऊन जाणे. माझी पहिली भेट ही यदुनाथजींची माझी भारत जोडोत 1985-86 झाली. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मुलांसोबत युवकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचं फिरणं, त्यांचा अनुभव, त्याचा आम्हाला खूप डिसिप्लिनसाठी विशेषतः डिसिप्लिनसाठी भारत जोडोतल्या. आणि तुम्ही भाषा शिकली पाहिजे, तुम्ही लोकात गेलं पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे असा त्यांचा दंडक असायचा. आणि तुम्ही इथं काही सायकलवरती मौजमजा करण्यासाठी नाही आलात तर तुम्ही देशाचे प्रश्न, देशाच्या जी काही आव्हानं आहेत ते तुम्ही समजून घेण्यासाठी आला आहात. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे लोकमतमध्ये नंतर मुसाफिरी त्यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या ज्या तरुणांनी देशासाठी समाजासाठी काम केले अशा लोकांचा परिचयाचा तो एक कालखंड होता त्यांनी लिहिलेला. आणि मग त्याच्यातनं देशामध्ये वेगवेगळ्या भागात काम करणारे तरुण हे आम्हाला समजू लागले. आणि त्यांचे जे लेखन होतं त्याच्यामुळं
कितीतरी तरुण देशासाठी काम करतायत आणि भाषेसाठी काम करतायत, राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करतायत, शेतकऱ्यांसाठी काम करतायत, अन्य कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत. या लोकांचा आम्हाला परिचय झाला आणि आम्हाला पण स्फूर्ती मिळायला लागली की आपण असं काहीतरी केलं पाहिजे वगैरे. यदुराजजींनी आम्हाला आग्रहाने भाषा शिकवण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यामुळं यदुराजजींचे शेवटपर्यंतचे त्यांचे संबंध आमचे खूप चांगले राहिले. आणि दुसरी गोष्ट, आयुष्यभर जात धर्म याच्या विरोधामध्ये ते शेवटपर्यंत प्रामाणिकपणे झटले, झगडले आणि चळवळी चालवल्या, पत्रकारिता केली आणि लोकांच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि शेवटपर्यंत त्यांनी बाबांसोबत काम केलं. हे मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते. आणि अशी माणसं समाजामध्ये असणं यासाठी आवश्यक आहे की पाण्यामध्ये जर गढूळ पाणी असेल तर नितळ, तो जो छोटासा प्राणी असतो तो पाणी नितळ करून देतो आणि स्वच्छ पाणी मिळतं. यदुनाथ थत्तेसारखी माणसं, सुब्बारावजी सारखी माणसं, बाबांसारखी माणसं ही असं पाणी स्वच्छ समाजातलं हे जे गढूळलेलं वातावरण आहे ते नितळ करण्याचं काम करतात. आणि अशा माणसांची गरज आहे आणि अशा माणसांची ओळख यदुनाथजींनी आम्हाला तेव्हा करून दिली. बरोबर. या निमित्तानं तुम्ही खूप तीनही मोठ्या व्यक्तिमत्वाच्या आठवणी जागा केल्या. आता हा सगळा वारसा घेऊन तुम्ही पुढे निघालात. तुमच्या आयुष्यात सुद्धा खूप वेगवेगळ्या संस्था, संघटना आल्या. अंबेजोगाईमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती समिती तुमच्या आहेत, त्या माध्यमातून खूप वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. केवळ तुम्ही तिथे थांबत नाही तर राज्यामध्ये अशा असंख्य संघटना आहेत, सामाजिक, सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना. या सगळ्यांना जोडून घेण्याचा तुमचा प्रयत्न असतो आणि अनेकांना तुमच्याशी जोडायचं असतं. आणि कधी एका जागी, एका शहरात तुमची वस्ती नसते, तुमचा पाय काही टिकत नाही. तुम्ही आज इथे असता तर उद्या तिथे. काय आहे दगडू लोमटेंचं हे व्यक्तिमत्व? म्हणजे मला खूप प्रश्न पडला, इतक्या वर्षांपासून मी तुम्हाला पाहतोय, पण मलाही हा संवाद केवळ माझ्यासाठी नाही, तुमच्या चाहत्यांसाठी आहे, तुम्हाला समजून घेणाऱ्यांसाठी आहे. तुम्ही ज्यांना ओळखता इतकी वर्ष, अनेक लोक तुम्हाला ओळखतात महाराष्ट्रामध्ये, अनेक साहित्यिक, मोठे कार्यकर्ते सामाजिक. तुम्ही इतक्या तळमळीनं सर्व ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न करता, समरसून जाता. हे कोडं काय रसायन आहे? मी मगाचा एक मुद्दा राहिला त्याचं उत्तर देतो आणि मग ह्या प्रश्नाकडे येतो. जो कोलंबोचा जो गांधी पीस फाउंडेशनचा जो एक कॅम्प झाला होता, तर भाईजीने आम्हाला तिकडे घेऊन गेले होते. म्हणजे जो सार्क देशाचे लोक, म्हणजे राजकीय संबंध हे सरकारी पातळीवरती असतात, तर समाजातले प्रश्न आणि त्यांच्याशी जो काही सांस्कृतिक देवाणघेवाण करायची, नागरिकत्व समजून घ्यायचं आहे, देश समजून घ्यायचा, अशा लोकांसाठी नागरी पातळीवरती सांस्कृतिक आणि पीस फाउंडेशन असं ते शिबिर कोलंबोला झालं होतं आणि भाईजींनी मला खास तिथं नेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मला बाहेरच्या भाषा आणि बाहेरच्या देशसुद्धा तिथे माणसंच असतात, ते जे आपल्या अवतीभोवतीच्या देशांच्या सोबत आपले खूप चांगल्या पद्धतीचे रिलेशन राहिले पाहिजेत, अशा पद्धतीचं त्यांनी ते तसे कॅम्प भूतानला घेतला, मालदीवला घेतला, श्रीलंकेत घेतला, नेपाळला घेतला, भारतात आहे. आणि नंतर हा जो प्रश्न आहे की दगडू लोमटे, तर बाबांसोबत काम केल्यामुळं आणि सोमनाथला जो शिबिर झालं 1986, त्या शिबिरामध्ये आम्हाला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मोठी शिबिरार्थी जे यायचे, ते शिबिरार्थी नंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेले. कुमार सत्रेश असतील, अनिल अचट असतील, असे कितीतरी नावं तुम्हाला घेता येतील की जी माणसं बाबांच्या श्रमसंस्कार छावणीत, सावजी असतील, इव्हन डॉक्टर दाभोळकर असतील, असे कितीतरी, श्याम मानव असतील, असे कितीतरी नावं घेता येतात. आणि ही नावं घेताना त्यांचं प्रेरणास्थान हे बाबा आमट्यांचं सोमनाथ श्रमसंस्कार शिबिर असतं. तिथं आम्ही हे सगळं अवगत केलं. त्या शिबिरामध्ये आम्ही माणूस म्हणून कसं राहायचं आणि काय केलं पाहिजे, अशा पद्धतीचं कामाची शिस्त, वेळेची मर्यादा आणि नियोजनाचा सगळा आराखडा आम्हाला सोमनाथच्या शिबिरामध्ये शिकायला मिळाला. आम्ही 7 दिवस तिथे होतो. तर 7 दिवस म्हणजे आमच्यासाठी आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा हे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सोमनाथ शिबिर राहिलेले. आणि सोमनाथच्या शिबिरातूनच नंतर कोणीतरी मोठी माणसं झालेली. तर त्याच्यामध्ये तिथून मग मला साहित्याची आवड निर्माण झाली, तिथून संगीताची आवड निर्माण झाली. आणि मग तिथं जी काही व्यवस्थापन आम्ही शिकलेलं आहे सोमनाथमधून,
मी आंबेजोगाईला आल्यानंतर नंतर पत्रकारितेत गेलो, नंतर साहित्य क्षेत्रात आलो, मग लिहायला लागलो. आणि संगीतही माझं स्वतःचं मत असं आहे की 100 माणसं जर 100 कामं करत असतील ते माणसं आहेत, तर एकाच माणसाला 100 का कामं जमू नयेत. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर जे काही शक्य होईल तेवढं अवगत करण्याचा प्रयत्न. आणि ती एक जिद्द बाबांनी आणि साधना त्यांनी सोमनाथमध्ये, आनंदमध्ये आणि भारत जोडो चळवळ निर्माण केली होती. मग मला त्या अनेक गोष्टीमध्ये रस राहिला. मी मग लिहायला लागलो, पत्रकारिता केली, लोकांचे प्रश्न, सामाजिक क्षेत्रातही काम करू लागलो. आणि संवेदनशीलपणा जर आपण आपल्या अंगी असेल तर तुम्हालाही सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये तेवढंच तुम्हाला गंभीरपणे तुम्हाला काम करता येतं. तुम्हालाही गलबून आलं, जर तुम्हाला रडता आलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस म्हणून उभा राहू शकता आणि माणूस म्हणून जगू शकता, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याच्यामुळं अनेक संस्थांशी म्हणजे बाबांच्या प्रेरणेतून अनेक संस्था झाल्या. स्नेहालय झालं, त्याच्यानंतर तुमचे संतोष गर्जे आहेत, तिकडे अनंत झेंडे आहेत. असे कितीतरी तरुणांनी आपलं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं. कोणी पारध्यांच्या मुलांसाठी काम करतं, कोणी ऊसतोड कामगारांच्या लोकांसाठी काम करतं, कोणी अनाथ मुलांसाठी काम करतं, कोणी HIV पॉझिटिव्ह लोकांसाठी काम करतं, अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये. आणि मग मी स्नेहालयात गेलो. स्नेहालयात माझ्या लक्षात आलं की तिथे सगळी छोटी 2-2 वर्षाची, तो HIV पॉझिटिव्ह संक्रमण झालेला काळ होता. आणि ती छोटी 2-2, 3-3, 4-4 वर्षाची मुलं होती. आणि मग ती मुलं खेळायची, पण त्यांच्याजवळ कोणी जात नव्हतं. तर मी गिरीशला म्हटलं की अरे आपण त्यांच्यासोबत नाही. ते म्हणे लोक जात नाहीत, म्हणे आम्ही जातो. कारण HIV पॉझिटिव्ह कशाने होतो, तर स्पर्श केल्याने होत नाही. जर माणसाला HIV पॉझिटिव्ह माणसाला तुम्ही गळ्याला गळा लावला, हातात हात दिला, त्यांच्याशी बोललात, केलात, जवळ बसलात, तर त्यांना खूप आनंद होतो. पण लोकांचा गैरसमज आहे की HIV पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर ते त्याला अस्पृश्य समजणं. तर मी जिद्दीने त्या मुलांसोबत खेळायला लागलो, त्या मुलांच्यासोबत राहायला लागलो, मुलांना खांद्यावर घेतलं, त्यांना काय आनंद द्यायचा आहे अशा पद्धतीनं मी तिथे जाणीवपूर्वक मी स्नेहालयामध्ये काम केलं. संतोष गर्जे आमचा हा स्वतः अनाथ होता, वडील वारल्यामुळे. त्यांनी मग आपल्यासारखीच दुसरी मुलं अनाथ असतील का म्हणून आसपासच्या परिसरात, फार दूर नाही, आसपासच्या परिसरातली आईवडील नसलेली मुलं त्यांनी एकत्र केली. आणि असा एक मुलगा की ज्याचं स्वतःचं काही खरं नाही, ज्याचे आईवडील नाही आहेत, असा एखादा मुलगा आणखीन 5-50 मुलांना जवळ करतो, शिक्षणासाठी प्रयत्न करतो, भीक मागून, मधुकरी मारून त्या मुलांना शिकवतो. अशी मुलं पुढं बाबांच्या आणि यदुराजांच्या या सगळ्या मुशीतून तयार झाल्याने माझा आज संतोष गर्जेसारखा मोठा मुलगा, हा मुलगा आता स्वतः जवळजवळ 150 मुलांचा तो बाप आहे. इतकी मुलं त्यांनी शिकवली. आता ती मोठी मुलं झाली, कुणी डॉक्टर, इंजिनियर होतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ऊसतोड कामगारांसाठी दीपक तिकडे काम करतो आहे, किंवा दीपक नागरगोजे त्याचंही त्या क्षेत्रामध्ये खूप, म्हणजे बीड जिल्ह्यातल्या एका दुर्गम भागामध्ये हे सगळे बीड जिल्ह्यातले जे ऊसतोड कामगारांची मुलं आहेत त्यांच्यासाठी बीड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळं काम चालतं. कारण हे सगळे बैलगाडीने तिकडे ऊसतोडाला जातात आणि घरी म्हातारे आणि छोटी मुलं राहतात. त्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला होता. मग अशा वेळेला या मुलांना निवासाची व्यवस्था करून त्या मुलांना शिकवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट. आणि त्यासाठी बीड जिल्ह्यातले जवळजवळ 6 लाख मजूर हे ऊस तोडणीसाठी बाहेर जातात आणि गावाकडं फक्त ही छोटी मुलं आणि म्हातारे राहतात. त्या म्हाताऱ्यांसाठी काही जेवणाची व्यवस्था करणं आणि ह्या मुलांना आपल्या शाळेत ठेवणं, अशा पद्धतीचे अनेक उपक्रम मानवलकसारखी संस्था करते किंवा बीड जिल्ह्यातल्या अनेक संस्था करतात. परंतु त्यांच्या शिक्षणासाठी मध्यंतरी जे आत्महत्याचं सत्र बीड जिल्ह्यामध्ये झालं, त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाम फाउंडेशनची निर्मिती झाली. त्याच्यातून काही जे अनाथ मुलं मिळाली, ती अनाथ मुलं ही त्या ठिकाणी शिकली. अशा वेळी अनंत झेंडे नगरमध्ये काम करतो आहे. असे कितीतरी सावजी सर आहेत तिकडे, अशोक बेलखोडे आहे, हे सगळी मोठी काय लोक हे काम करत आहेत. आणि या लोकांमध्ये या वंचित दुःखी गोष्टी लोकांच्यामध्ये जो आनंद पेरण्याचं जे एक महत्त्वाची प्रेरणा आहे ती बाबा आणि बाबांचं सामाजिक काम जे जागतिक पातळीवरती की ती त्यांचं प्रेरणा आहे. आणि अशी संवेदनशील माणूस जोपर्यंत संवेदनशील आहेत तोपर्यंत समाजामध्ये दुःखी कष्टी लोकांना आधार मिळू शकेल. अगदी सामाजिक क्षेत्रात जसं काम करतात तेवढाच तुमचा वावर साहित्यिक क्षेत्रातही असतो. संगीत उपक्रम तुम्ही अंबेजोगाईमध्ये तुमच्या संस्थेतर्फे आणि वेगवेगळ्या संस्थेतर्फे तुम्ही करता. जीवन असं समरसून जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण बघतो की काही गांधीवादी आहेत ते अत्यंत स्टिरिओटाईप
अगदी. जगणं असतं, विचार असतो. आणि त्यांना दुसरं समाजामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, ज्या चिरंतन आहेत, ज्याच्यामुळे समाज समृद्ध होतो खऱ्या अर्थानं, या गोष्टीकडे फारसे ते डोकावून बघत नाही किंवा त्यांना रस नसतो. म्हणजे तुम्ही या सगळ्या मुशीत वाढलात, वावरला, तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध झालं, वाढलं, तुम्ही ते जाणीवपूर्वक त्या पद्धतीनं जोपासलं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा असलेला रस, तुमचा वावर हा मोठा एक कौतुकाचा विषय. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझल कट्टा असेल, तिथे अत्यंत कमिटेडली पूर्ण 2-3 दिवस तुमची उपस्थिती, मग बाकी तुम्ही दुसरीकडे कुठेही जाणार नाही. आणि त्यावेळेला कुठलाही सामाजिक उपक्रम नसेल किंवा वर्ध्यातल्या कुठल्याही तुम्ही संघटनेच्या कार्यकर्त्याला तुम्ही भेटणार नाही. हे काय आहे? मुळामध्ये मला साहित्याची आवड होती. आमचं घराणं जे आहे ते राजकारणात आहे. माझे चुलते जे होते ते बीड जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आणि यशवंतराव चव्हाणांच्या अत्यंत निस्सीम भक्त. 1980 साली जेव्हा मला जसं कळायला लागलं तसं मग घरात राजकारण मला कळायला लागलं. आणि मग त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचं जे हे आहे व्यक्तिमत्व आहे हे फार संवेदनशील असा माणूस होता आणि सुसंस्कृत माणूस. राजकारणामध्ये सुसंस्कृतपणे शब्द राजकारणी वापरायचं हे फार धाडसाच होईल होता. परंतु यशवंतराव चव्हाण हे अत्यंत सुसंस्कृत यासाठी की त्यांनी कलेसाठी त्यांचं स्वतःचं योगदान आहे. साहित्य अत्यंत ते स्वतः वाचायचे, स्वतः लिहायचे, प्रत्येक लेखकाला ते उत्तर द्यायचे. लावणी असो की भावसंगीत असो, हे सगळं त्यांनी फार आपुलकीने, म्हणजे असं दिखाव्यासाठी नाही, तर त्यांनी हे सगळं रसिकता त्यांनी जागवली होती, केली होती. आणि साहित्यामध्ये त्यांची विशेषतः संगीतामध्ये अभिरुची होती. शेतकऱ्यांच्या प्रती त्यांची संवेदना होती. आणि असा एक माणूस जो सगळ्या महाराष्ट्राच्या समस्या जाणून होता, परंतु कधीही असं कठोरपणे निर्दयपणे ते महाराष्ट्रात वागले नाही. अशा पद्धतीचं एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि माझे चुलते त्यांचे भक्त होते. त्यांना वाटलं की यशवंतरावांनी हे सगळं ही जी परंपरा त्यांनी निर्माण केलेली, जो संस्कार महाराष्ट्राला दिलेला आहे, आणि त्यांनी जी कामं केलीत, साहित्य संस्कृत मंडळाची स्थापना करणं, शब्दकोशाची स्थापना करणं, एस टी महामंडळाची स्थापना करणं, किंवा जे अस्पृश्य होते, आंबेडकरांनी जेव्हा सांगितलं की मी हिंदू धर्मात जन्मेल पण मरणार नाही, तेव्हा ज्यांनी गौतम बुद्धाचा बुद्ध धम्म स्वीकारला, त्याच्यानंतर जे नवबौद्ध झाले त्यांचा आरक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी त्या आरक्षणाचा आग्रह केला, म्हणून पुन्हा नवबुद्धांना त्या राखीव जागा मिळाल्या. हे जे संवेदनशीलपणा असतो तो महाराष्ट्राच्या एकूण त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे महाराष्ट्राच्या एकूण राजकारण समाजकारणामध्ये प्रतिष्ठा निर्माण करणारं होतं. आणि त्यांच्याविषयी माझ्या चुलत्यांची खूप अशी निस्सीम भक्ती होती. आणि यशवंतरावांच्या जाण्यापूर्वी वेणुताईंचा जे मृत्यू झाला होता, त्या मृत्यूने यशवंतराव खूप खचलेले होते. इतका संवेदनशील माणूस की नंतर वेणुताई गेल्यानंतर त्यांनी काही राजकारणामध्ये फारसा इंटरेस्ट घेतला नाही आणि इंदिरा गांधीच्या हत्येनंतर ते पूर्ण खचले आणि 1 महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. माझ्या चुलत्यांनी भगवंतराव लोमटेंनी बीड जिल्ह्यामध्ये यशवंतरावांनी जे हे काम उभं केलेलं आहे, महाराष्ट्राला जी एक नवी दिशा दिलेली आहे, साहित्य संस्कृती समाजकारणामध्ये जो आदर्श केला तो कायम आपल्या समाजामध्ये टिकला पाहिजे म्हणून त्यांनी यशवंतरावच्या नावाने एक संस्था स्थापन केली. आणि त्याच्यामध्ये यशवंतरावला ज्या ज्या गोष्टीत रुची होती, शेती, साहित्य, संगीत, ललित कला, लोककला, या सगळ्यांचा अंतर्भाव असलेला एक कार्यक्रम त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे 3 दिवस कार्यक्रम करा. आणि 1986ला पहिला कार्यक्रम त्यांनी 3 दिवसाचा केला आणि आज 40 वर्ष होतात त्या महोत्सवाला, यशवंतराव चव्हाणांच्या महोत्सवाला अंबेजोगाईमध्ये. आणि मग मी आनंदवनात आणि हेमलकेशामध्ये आणि विशेषतः सोमनाथच्या शिबिरामध्ये मी व्यवस्थापनाचं जे मी शिक्षण घेतलं, मला जे आपोआप मला जे काही ज्ञान मिळालं, मला काहीतरी त्यातनं घेता आलं, त्या सगळ्या गोष्टीचा माझ्या त्या कार्यक्रमात नियोजन करायला लागलो. आणि मग हे करत करत मला साहित्याची पुस्तक वाचण्याची आवड तर होतीच पूर्वी, पण त्याच्यानंतर मला साहित्याची आवड निर्माण झाली. थोडंसं संगीत, शास्त्रीय संगीत मी काही काळ शिकलो होतो. फोटोग्राफी पण मी शिकण्यासाठी कुठं नाही गेलो, मला जे जे दिसते ते आत्मसात करून घेण्याची माझी सवय आहे. तर मी शास्त्रीय संगीतही शिकून घेतलं. आणि मग माझ्या चुलत्यांनी मला सांगितलं की आता हे तुला आयुष्यभर काम करायचं आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांना, आमच्याकडे यशवंतराव हे राजकारणात जरी असले
तरी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह जो अंबाजोगाईला होतो त्याच्यामध्ये आम्ही एकाही पुढाऱ्यांना आम्ही बोलवत नाही. त्याचं कारण असं की तो राजकारण विरहित तो कार्यक्रम द्यायचा होता. फक्त सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामधल्या लोकांनाच बोलून तो करायचा होता. तर पत्रकारितेच्या क्षेत्रातले, साहित्याच्या क्षेत्रातले, महाराष्ट्रातले यदी फडकेपासून साधारण नरबोलिमेपासून अनिल अवचटांपासून ते आत्ताच्या ह्यांच्यापर्यंत संजय आवटेपर्यंत ही सगळी पत्रकारी क्षेत्रातली लोकं आणि साहित्य क्षेत्रातली लोकं आम्ही उद्घाटन समारंभ बोलवतो. आणि शास्त्रीय संगीत त्याच्यामध्ये उद्घाटन समारंभ, त्याच्यानंतर कवी संमेलन, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी आत्तापासूनच त्यांच्यावरती कलेचं संस्कार व्हावे म्हणून चित्रकला स्पर्धा त्यांच्यासाठी, आणि त्यांच्यासाठी बालनयन मेळावा, युवकांसाठी एक परिषद, महिलांसाठी त्यांच्या प्रश्न समजून घेण्यासाठी परिषद. आणि ह्याच्या तारखा आमच्या 25, 26, 27 अशा 3 दिवस तारखा फायनल असतात. आणि 26, 27ला शास्त्रीय संगीताची मैफल असते. 27 तारखेला शेतकऱ्यांसाठी शेतकरी परिषद. आणि मग मराठवाड्यातले जे साहित्य, संगीत, शिक्षण आणि असा युवक, ज्या युवकांनी महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवरती काम केलेले अशा लोकांसाठी युवक पुरस्कार, असे 4 पुरस्कार. आणि मग एक पुन्हा 2 पाहुणे बोलवायचे. यामुळे काय झालं की हे जी भाषणं होतात ते भाषणं ऐकून ऐकून मला साहित्याची अधिक आवड निर्माण झाली. आणि कवी संमेलनामधले जे कवी आहेत ते कवी ऐकून मला म्हणजे मला माझं कवी पण जागं झालं. मी त्या कार्यक्रमाच्या प्रेरणेतून मी कविता करायला लागलो. पांगलेल्या प्रार्थना हा 2 वर्षापूर्वी मी तो प्रकाशित केला. पत्रावरती एक पुस्तक, पत्रावरती. तर यशवंतराव चव्हाणांच्या त्या कार्यक्रमामध्ये जेवढी काही माणसं आली, म्हणजे शास्त्रीय संगीतातली दिग्गज माणसं आली, साहित्य क्षेत्रातली पण ही सगळी कलावंतांना एवढ्या सगळ्या मोठ्या गोतळ्यामध्ये राहायचा माझा खूप चांगला योग आला. प्रत्येक म्हणजे यदी फडकेसारखा माणूस, अरुण टिकेकरसारखा, अरुण साधू असतील, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, निर्मल कुमार फडकुले, महानोर, अरुण म्हात्रे, फमू शिंदे, कोतापल्ले सर, महाराष्ट्रातले इवन विवा शिरवाडकरांनंतर तर भारत जोडो चळवळीचं आम्ही नाशिकला भेटलो होतो. आमचे प्राचार्य राम शेवाळकर, हे सगळी दिग्गज मंडळी यांना जवळून बघण्याचा, संयोजक म्हणून जवळून बघण्याचा, प्राचार्य शिवाजीराव भोसले, त्याच्यानंतर संत साहित्याच्या यशवंत पाठक, अशा कितीतरी लोकांना. आणि संगीतामध्ये कवीमध्ये तर सगळे नारायण सुरेंपासून आमच्याकडे कवी आले, फुटाणे, फमू शिंदे, त्याच्यानंतर अशोक नायगावकर, नलेश पाटील. आणि मग हे सगळे कवी आल्यामुळं या कवींमध्ये राहायचा योग आला. आणि मग ते एक संस्कार होतो आपोआप. तुम्ही ज्या संस्कारात राहता, संस्काराच्या जवळ राहता, तर त्याचा काहीतरी थोडासा तुमच्यावरती परिणाम होतो. मग मला अधिक त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला. आणि 1983ला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, तिथे सुरेश भटांची, तेव्हा गझलेला खूप विरोध होता. गझल ही रला र टला ट लावून केली जाते, परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे अंबाजोगाईत झालं त्याच्यामध्ये सुरेश भटांची 3 तासाची स्वतंत्र मैफल साहित्य संमेलनामध्ये झाली. आणि पहिलं व्यासपीठ अंबाजोगाईने त्यांना मिळून दिलं. आणि सुरेश भटांना मला ते पत्रकारिता करायची यदुनाथ, ते मला म्हणले तू काहीतरी करत राहतं. मी ते पत्रकारितेमध्ये मला असं वाटायचं की पत्रकारांना स्वतंत्र खुर्ची असते, त्यांना खायला प्यायला चहा पाणी जागेवर मिळतं, त्यांनाही काय या जा म्हणतात, रिस्पेक्ट करतात. तर आपल्याला असं होता येईल का म्हणून मी म्हटलं मला पत्रकार व्हायचं आहे. का गावातल्या मित्रांना म्हटलं मला, तर त्यांनी सांगितलं मला साहित्य संमेलनात फिरत जा आणि कुठं काय झाले ते मला रिपोर्ट करत जा. पण मी त्या पत्राचं जे मला ते काही कार्ड मिळालं त्याचं मी फक्त स्टेजच्या समोर बसून कार्यक्रम ऐकण्याचा फायदा फक्त घेतला. आणि सुरेश भटांची 3 तासाची मैफल मी समोर बसून ऐकली. त्यांची गझल सादर करण्याची शैली, त्यांचं एकूण गझलेमधलं व्यतीत केलेलं आयुष्य, आणि गझलेमध्ये त्यांनी जो जीव ओतून सुखदुःखाच्या गोष्टी, समाजाच्या, प्रेमाच्या सगळ्या ज्या काही केलेल्या आहेत, आपल्या स्वतःला आलेले सुखदुःखाचे अनुभव त्यांनी जे त्याच्यामध्ये शेअर केले, तर गझल मला खूप आवडायची. भाऊसाहेब पाटणकर माझे चुलते भाऊसाहेब पाटणकर आणि सुरेश भटांच्या गझला हे ऐकायचे, किंवा त्यांना लाईट म्युझिकचा आनंद ऐकायचा हे होता, ते तो थोडा इफेक्ट होता. त्याच्यामुळे भाऊसाहेब पाटणकरांची शायरी आणि सुरेश भटांची गझल ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट तेव्हा परिणामकारक झाली. आणि तिथून मग नवीन पिढी जेव्हा लिहायला सुरू झाली, तर माझे यशवंतरावच्या कार्यक्रमामध्ये मी असं ठरवलं की गझलेला तसं फार लोक कमी बोलवतात. म्हणजे तेव्हा आता गझलेचं स्वतंत्रच आता एक फळी मोठी तयार झालेली आहे. तर मी माझ्या कवी संमेलनामध्ये कविता बोलवताना प्रादेशिकता बघतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातले 2-2 कवी असले पाहिजेत.
ती कुठल्या पद्धतीची कविता घेते त्याची एक जातकुळी पाहिजे. तो छंदात लिहितो, मुक्त छंदात लिहितो, भावगीत लिहितो, काय ते समाजाचं, प्रत्येक समाजाचं म्हणजे पुरुष स्त्री आल्या पाहिजेत आणि समाजामध्ये कष्ट करणाऱ्या लोकांमध्ये सगळ्या पद्धतीच्या, कोणी कलेक्टर असेल, कवी करत असेल, कोणी आणखीन वकील असेल, कोण असेल. आणि खूप कविता लिहिणाऱ्यांमध्ये मी बघितलेलं आहे की रिक्षा चालवणारा, रिक्षा चालवणारा, रिक्षावाला पण पानपट्टी घासताना, पानाच्या पुढ्या घासताना लिहिणारा एखादा पानपट्टीवाला पण, काही एखादा परीट आहे तो इस्त्री करताना, अशी जे काही मोलमजुरी करणारी लोक आहेत, शेतात काम करताना एखाद्याला कविता सुचते, अशा लोकांना पण मी त्या कार्यक्रमात मुद्दाम बोलवतो की अशा त्यांचा शोध घेणं यासाठी की त्यांच्याकडची जी प्रतिभा आहे ती मला कवितेतून जाणवली होती. आणि अशा लोकांचा शोध घेण्यासाठी मला या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरावं लागलं. यशवंतरावांच्या कार्यक्रमामुळे मला देशभर फिरता आलं आणि बाबांमुळे आणि सुब्बारावजीमुळे मला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मला पुन्हा पुन्हा फिरता आलं. त्याच्यामुळे माझ्या पायाला जास्त भेंगरी लागलेली असते. मला एक सांगा की आज तुम्ही हा समाज कसा पाहता? तुम्ही टप्प्याटप्प्याने घडत गेला. साहित्य, संस्कृती, क्रीडा, संगीत आणि सामाजिक हा तुमचा कोर क्षेत्र होता. म्हणजे सामाजिक संघटनांमध्ये तुम्ही काम करत. आजचा तरुण भरकटलेला आहे, मराठीपासून दूर गेलेला आहे, त्याला मराठी संस्कृतीची आवड नाही, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तो कमी वावरताना दिसतो, संगीतामध्ये त्याला रस नाही, जे अभिजात संगीत आहे किंवा जे साहित्य आहे मुळात अभिजात त्यात त्याला रस नाही. पण अनेक ठिकाणी आपण पाहतो की अत्यंत उलट स्थिती पण पाहायला मिळते. तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना तुम्ही सगळा हा समाज, युवा वर्ग पाहिला, त्याही काळातला, बाबांच्या काळातला, यदुनाथ तत्ते आणि सुब्बारावजींच्या काळातला आणि याही काळातला. हे सगळं पाहत असताना हा पुढचा काळ कसा असेल आणि या काळातला तरुण कसा असेल, काय चिंतन, कधी बसलात एकट्याने तर विचार करत असाल? कारण आताही तुम्ही 62-63 वय आहे तुमचं. नाही, 1980 ते 2000पर्यंतचा तरुण, हा तरुण शिक्षण आणि समाजाच्या प्रती आपली श्रद्धा असलेल्या तरुणांपैकीचा होता. परंतु ग्लोबलायझेशन झालं, जागतिकीकरण झालं आणि 2002-03च्या नंतर इंटरनेट म्हणजे ही जी पिढी आली, याच्यामध्ये ह्याच्यातला जो काही एक भाग आहे तरुणांचा की एक तर मला राजकारणावरती नाही बोलायचं, पण राजकारणामुळे तरुणांची एक पिढी बर्बाद झालेली आहे. ती विचारापासून आणि आपल्या अस्तित्वापासून दूर गेलेली आहे. पुढाऱ्यांनी त्यांचा वापर करून त्यांना सोडून दिलेला आहे. त्याच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही. परंतु मला जर वाटतं की मला ह्या गोष्टीपासून दूर जायचं, तो अधिकार माझा आहे. कोणी हाक दिली तर योग्य ठिकाणी जायचा अधिकार माझा आहे. युवकांनी त्या गोष्टीपासून आपण सावध राहायला पाहिजे होतं. साधारणतः 2000 म्हणजे 93च्या नंतर बाबरी मशिदीचं आंदोलन, त्याच्यानंतर झालेला जो काही जो बदल आहे, या बदलामुळे एक देशामध्ये एक वैचारिक फळी निर्माण झालेली आहे. या वैचारिक फळीमध्ये ज्याला जात माहीत नव्हती, ज्याला धर्म माहीत नव्हता, माझ्या शेजारी कोण राहतं हे आपण बघत नव्हतो, माझ्या शेजारचा माझ्या वर्गातली मुलं कुठल्या धर्मातले आहेत, कुठल्या जातीतले आहेत, याचं मला कधीही लवलेश म्हणजे कधी ती गोष्ट मला जाणवली नाही की आपल्या वर्गामध्ये कोणीतरी हिंदू आहे, कोणतरी महार आहे, कोणतरी दलित आहे, कोणतरी आदिवासी आहे, लमाणी आहे, असे मला कधी आमच्या गावातही नाही, घरीही नाही, अशी कधी भावना नाही झाली. जातीयता होती पण जातीवाद नव्हता आमच्या काळामध्ये. प्रत्येक जातीतला माणूस आनंदाने एकमेकाशी राहत होता, परंतु वाद नव्हता, जातीवाद नव्हता. आता ह्या सगळ्या अलीकडच्या काळामध्ये काही लोकांच्या स्वार्थी भूमिकेमुळे, काही लोकांच्या काही स्वार्थापोटी तरुणांना जाणीवपूर्वक आपलं वापर करून त्याचा वापर करायचा आणि त्याला सोडून द्यायचा, अशा पद्धतीचे एक नवी एक पद्धत आपल्या देशामध्ये, राजकीय पद्धत म्हणा, समाजाच्या स्तरावरची म्हणा. म्हणून माणूस जेवढा वैश्विक व्हायला पाहिजे भारतातला, तो न होता तो इथल्या आतल्या प्रत्येक जाती धर्मामध्ये गुरफटलेला दिसतो आहे. आणि ही अत्यंत देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. परंतु ह्या तरुणांना समजून सांगण्यासाठी जे अधिकार असलेला अधिकारवाणीचा माणूस पाहिजे. महात्मा गांधी होते, बाबा आमटे होते, विनोबाजी होते, जयप्रकाश नारायण हा आपल्या देशातला शेवटचा माणूस असा होता की ज्याच्या हाकेला लाखो तरुणांनी साथ दिली. परंतु अलीकडे आपल्याकडे जाणीवपूर्वक काही संघटना देशामध्ये विष पेरत असतील, पण आपण विष घ्यायचं की नाही हे तरुणांनी ठरवायचं आहे.
परंतु परिस्थिती इतकी वाईट आहे आजची की मी जर बसमध्ये बसलो तर मला तुम्ही कोण आहेत म्हटल्यानंतर माझ्या पटकन लक्षात येते हा जात शोधतो आहे, हा माणूस धर्म शोधतो आहे. आणि मग अशा संकुचित वृत्ती निर्माण होण्याचं कारण या समाजातले जे अधिष्ठान असलेली लोक कमी होणं, विचारवंत म्हणजे वैश्विक विचार करणारी लोकांची कमतरता आणि तरुणावरती पकड ठेवून तरुणांना दिशा देण्यासाठीचे काही सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांचं झालेलं खच्चीकरण विशेषतः अलीकडल्या 10-15 वर्षामध्ये, यामुळं तरुणांना या सगळ्या देशाच्या प्रती प्रेम नसणं, भाषेच्या प्रती प्रेम नसणं किंवा देशातल्या भाषेवरती प्रेम नसणं उलट आता अधिक झालं आहे. हिंदीवाला आहे का, तो मराठीवाला आहे का, तो तेलुगूवाला आहे का, तो तमिळवाला आहे का, तो मुसलमान आहे का, तो हिंदू आहे का, हा बुद्ध आहे का, तो अस्पृश्य आहे का, हा आदिवासी आहे का. हे जे संकुच वृत्तीचं जे जगणं चालू आहे हे देशाला अत्यंत मारक आहे. आणि याच्यापासून देशाला वाचवायचं असेल तर तरुण वाचवतील. आणि नेमके तरुणच जर जातीवाद करायला लागले तर या देशाला मला वाटतं की फार चिंतेचा विषय आहे. तरुणांनी व्यापक दृष्टी घेऊन ज्या देशामध्ये बुद्ध जन्माला आले, ज्या बुद्धाने देशाला दिशा दिली, ज्या महावीराने देशाला दिशा दिली, जगाला दिशा दिली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशा महापुरुषांनी हा देश घडवला आहे. आणि आपला देश स्वतंत्र होण्यासाठी आपली आहुती दिलेली आहे. ही आहुती देताना त्यांनी काही विशिष्ट विचार केला असेल तेव्हाच आपला देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. परंतु ही संकुचित वृत्ती जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत समाजामध्ये सामंजस्य राहणार नाही. आणि तरुणांना दिशा देण्याचं काम ज्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये जातीयतेचं, धार्मिकतेचं विष पेरलं जातं आहे ते आपण अदृश्यपणे ते बघतो आहोत. परंतु हे अदृश्यपणे जरी बघत असलो परंतु त्यांना सावरण्यासाठी, तरुणांना त्याच्यातून दूर करण्यासाठी जे अधिकारवाणीचा असं एक नेतृत्व पाहिजे, त्या नेतृत्वाची म्हणजे सामाजिकदृष्ट्या आणि त्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे दुर्दैव आहे देशाचं की या तरुणांना खूप लोकांनी प्रेरणा दिलेली आहे. विवेकानंदांनी प्रेरणा दिलेली आहे. कितीतरी असे महान जगातले लोक येऊन गेलेले आहेत. आणि उलट एका बाजूला ह्या इंटरनेटमुळे जग जवळ येते, मुठीत येतं आहे. एका बाजूला रोज आंतरजातीय धार्मिक आणि आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न होत आहेत, लोक सुखाने नांदत आहेत. आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला जातीयता अधिक दृढ होतो आहे. असे हे पॅरलल जे चालले, मी ह्याला द्वंद्व म्हणतो. हे द्वंद्व जे चालू आहे, एका बाजूला आंतरजातीय लग्नाचं, आंतरधर्मीय लग्नाचं जे प्रस्थ वाढलेले आहे त्याच्यामध्ये आता कुणी एक फारसे आक्षेप घेत नाही आजकाल कुणी कुटुंब. आणि जे जागतिकीकरण झाले, आपल्या इथं शिकलेला माणूस परदेशात जातो आहे. आता जग इतकं मोठे झालं की आपल्या इथं कुठलीही गोष्ट अशी दूर राहिलेली नाही. तरी परंतु अशा परिस्थितीमध्ये जगातली एवढी दालनं उघडी असतानासुद्धा, जगामध्ये एवढा रोजगार उपलब्ध आहे, जगात तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर तुम्हाला कुठेही संधी मिळू शकते. परंतु त्याच्यानंतर दुसरा जो वर्ग आहे, जी दुसरी पिढी जे त्यातली फळी आहे, ही फळी ही काही राजकीय लोकांनी, राजकीय पक्षांनी नाचवलेली आहे. मी कुठल्याही पक्षाचं नाव घेणार नाही, मला राजकीय बोलायचं नाही. परंतु त्यांनीही भान ठेवलं पाहिजे की आपल्या केवळ स्वार्थासाठी या तरुण पिढीला आपण जे चुकीच्या रस्त्याने पाठवतात हे देशासाठी घातक आहे. आणि याची जाणीव ज्या दिवशी या पुढाऱ्यांना, या पक्षांना, या देशाला होईल त्या दिवशी या देशाची राष्ट्रीय एकात्मतेला कुठलाही धोका असणार नाही. आणि जे राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी प्राण दिले, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी कितीतरी लोकांनी नंतरसुद्धा स्वातंत्र्याच्या नंतर बलिदान दिले आहे. हे बलिदान वाया जाऊ नये तर तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम आणि तशी दिशा देणाऱ्या नेतृत्वाची आज गरज आहे असं मला वाटतं. खूप धन्यवाद मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओत येऊन जे तुम्ही संवाद साधला, मनमोकळ्या गप्पा मारल्या. आणि या निमित्तानं बाबा आमटे, सुब्बारावजी म्हणजे भाईजी आणि यदुनाथ थत्ते यांच्या आठवणी आपल्याला जाग्या करता आल्या, ताज्या करता आल्या. आणि या निमित्तानं चर्चा केली आपण की आज या देशात अशा व्यक्तित्वाचा अभाव आहे, नेतृत्वाचा अभाव आहे. आणि म्हणून तरुणांसमोर त्या नेतृत्वांची गरज आहे जो या तरुणाईला नवी दिशा देऊ शकेल. खूप धन्यवाद. धन्यवाद.